ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ संबंधी भगवंतांचं मत. भाग 13वा. ज्ञान भाग पहिला. ज्ञानासाठी प्रयत्न. ओव्या आहेत 160 ते 167. ज्ञानदेव आता ज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करत आहेत. हेची गुण विवंचना. पुढा म्हणी पहिला अर्जुना, प्रस्तुत आता तुझं ज्ञाना रूप दाऊ. अर्जुना, हाच गुणांचा विचार तुला पुढे सांगण्यात येईल. सांप्रत आता ज्ञानाचे स्वरूप सांगतो. क्षेत्र तव सविस्तर, सांगितले सविकार, म्हणून आता उदार ज्ञान ऐके. क्षेत्र तर आम्ही तुला विकारांसह विस्तारपूर्वक सांगितले, म्हणून आता उदार ज्ञान ऐक. जया ज्ञाना लागी गगन गिळिता ती योगी, स्वर्गाची आडवंगी उमरडवणी. ज्या ज्ञानाकरता योगी हे स्वर्गाचा आडमार्ग उल्लंघून आकाश गिळतात, म्हणजेच मूर्ध्नी आकाशाचा लय करतात. न करीती सिद्धीची चाड, न धरीती वृद्धीची भीड, योगा ऐसे दुवाड हेळसिती. सिद्धीची इच्छा करत नाहीत आणि ऐश्वर्याची पर्वा करत नाहीत आणि योगासारखी कष्टसाध्य गोष्ट तुच्छ मानतात. तपोदुर्गे ओलांडित, क्रतुकोटी वोवांडित, उलट होनी सांडित कर्मबल्ली. ज्या ज्ञानाकरता कित्येक लोक तपरूपी डोंगरी किल्ले ओलांडून पलीकडे जातात आणि कोट्यावधी यज्ञ आचरून त्या अनुष्ठानातून पार पडतात आणि कर्मरूपी वेलाची उलथापालत करून आचरण करून त्याचा त्यागही करतात. नाना भजन मार्गी धावत उघडी या अंगी, एक रिगताती सुरंगी सुषुम्नेची. अथवा ज्या ज्ञानाकरता कित्येक उघड्या अंगाने अंतर्बाह्य परिग्रह टाकून भजन मार्गाने धावतात व कित्येक सुषुम्नेच्या भुयारात शिरतात. ऐसी जिये ज्ञानी मुनीश्वरांची उतानी, वेद तरुच्या पानोवानी हिंडताती. याप्रमाणे मुनीश्वरास ज्या ज्ञानाच्या ठिकाणी इच्छा असते व ते मुनीश्वर ज्या ज्ञानाकरता वेदरूपी झाडाचे पान आणि पान हिंडतात, म्हणजेच संपूर्ण वेदांचे अध्ययन करतात. देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा, जन्मशतांचा सांडोवा टाकी तजे. अर्जुना, गुरुसेवेने ते ज्ञान मिळेल या बुद्धीने त्या सेवेवरून आपला जन्म ओवाळून टाकतात. जन्मभर गुरुसेवा करतात. ज्ञानदेवाने येतपर्यंत भगवंताने ज्या 36 तत्वांचं क्षेत्र बनलं म्हणून सांगितलं, ती 36 तत्वे स्पष्ट करून सांगितली. पुढे भगवंत क्षेत्रज्ञाचे स्वरूप स्पष्ट करताना आधी ज्ञानाची 18 लक्षणं सांगणार आहेत. त्यामुळे प्रथम ज्ञानदेवाने ज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट केलेलं आहे. क्षेत्रम जानाति इति क्षेत्रज्ञ. क्षेत्र जाणतो तो क्षेत्रज्ञ. त्यात जाणणे हा मुख्य भाग आहे. म्हणून आता ज्ञानदेव प्रस्तुत आता ज्ञाना रूप करू असं म्हणून ज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून पुढे सांगणार आहेत. रूप करू ही ज्ञानदेवांची प्रतिज्ञाच आहे. ते कोणतीही गोष्ट रूप करून दाखवतात. रूप करणे म्हणजे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसेल असं सांगणं. त्यासाठी ते नानाविध प्रतिमांचा आश्रय घेतात. आता तर ज्ञान म्हणजे काय ते त्यांना सांगायचंय. ज्ञान हे तर प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारी गोष्ट नाही. ज्ञानदेवानी 162 ते 183 या ओव्यांमध्ये ज्ञान म्हणजे काय ते समजावून दिलेलं आहे. आणि नंतर भगवंत जी ज्ञानाची लक्षणं सांगणार आहेत त्या श्लोकाशी आपली टीका जोडून घेतलेली आहे. ज्ञानदेव ज्ञानासाठी होणारे प्रयत्न, ज्ञानाचे कार्य व ते ओळखण्याची चिन्हे अशा 3 मुद्द्यांच्या आधारे ज्ञान स्पष्ट करत आहेत. प्रथम या ज्ञानासाठी लोक कसे प्रयत्न करतात ते सांगून ज्ञान प्राप्त करणे किती कठीण आहे ते सांगितलेले आहे. ज्ञान हा शब्द ज्ञा म्हणजे जाणणे या धातूपासून झालेला आहे. म्हणून जाणून घ्यायची प्रत्येक गोष्ट ही ज्ञान या विभागात येते. आता अनेक शास्त्रम बहुवेदितव्यम अशी परिस्थिती आहे. जगात जाणून घेता येण्यासारख्या अनंत गोष्टी आहेत. शेत कसं पिकवायचं, धान्य कसं मिळवायचं, शरीर रक्षण कसं करायचं, पृथ्वीचा गोल, खगोल, इतिहास, शास्त्र, गणित अशा असंख्य गोष्टी जाणून घेण्याच्या सदरात येतात. तेव्हा ज्ञान सुद्धा नानाविध प्रकारचे आहे. मग खरं ज्ञान कोणतं?
तर समर्थ म्हणतात की पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. स्वस्वरूप ओळखून ते परब्रह्मापेक्षा भिन्न नाही हे जाणणे म्हणजे ज्ञान. तेव्हा जीव ब्रह्मैक्य जाणणे हे खरे ज्ञान आहे. पण ते प्राप्त करून घेणे ही काही सोपी गोष्ट नाही. ज्ञानदेवाने ज्ञानाला उदार हे विशेषण योजलेले आहे. इतर ज्ञाने ही ऐहिकाची प्राप्ती करून देतात, पण जीव ब्रह्मैक्य ज्ञानामुळे जीवाला मोक्ष प्राप्ती होते. सर्व श्रेष्ठ प्राप्ती करून देत असल्यामुळं हे ज्ञान उदार आहे. अर्थातच हा ज्ञानप्राप्तीचा मार्ग खडतर आहे. या ज्ञानप्राप्तीसाठी शास्त्रामध्ये अनेक मार्ग सांगितलेले आहेत. योगी यासाठी तप करतात, कारण त्यांना विषयासक्ती नाहीशी करायची असते. म्हणून ते स्वर्गाची आडवांगी उमरडवणी स्वर्गाची आडवाट सोडून देतात. त्यांनी हे लक्षात घेतलेलं असतं की स्वर्ग सुद्धा सुखोपभोगासाठी आहे. पुण्य असेपर्यंत तेथील स्वर्ग सुखे भोगायला मिळतात, पण पुण्याचा साठा संपल्यावर पुन्हा मृत्यू लोकात ढकलून दिलं जातं. तेव्हा स्वर्गप्राप्ती हे काही ध्येय नाही, म्हणून ते स्वर्गाचा आडमार्ग सोडूनच देतात आणि गगन गिळतात. योगी योगाभ्यास कसा करतात ते 6व्या अध्यायात ज्ञानदेवाने स्पष्ट केलं होतं. कुंडलीने जागृत होऊन ती सुषुम्ना मार्गाने वर जाऊ लागते आणि सुषुम्नेच्या वरच्या द्वाराने बाहेर पडून ती आकाशरूप होते. आत्मा आकाशाच्याही पलीकडे असल्यामुळं बुद्धी आत्माकार होण्यासाठी योग्यांना ही आकाशाकारताही नाहीशी करावी लागते. त्यासाठी ज्ञानदेव म्हणत आहेत की गगन गिळिता ते योगी. योगमार्गाचा अभ्यास करत असता सिद्धी त्या योग्याची वाट अडवून उभ्या असतात. योगी जर सिद्धीना वश झाला तर त्याला योग सिद्धीने ऐश्वर्य प्राप्त होते, पण जीव ब्रह्मैक्याचे ज्ञान होत नाही. त्यामुळे योगी सिद्धींचा किंवा रुद्धींचा मोह धरत नाहीत. योगाचरणातील पराकोटीचे कष्ट नगण्य मानतात व आपल्या योग मार्गावर दृढपणे वाटचाल करत असतात. तसेच इतर ऋषीमुनी सुद्धा हेच ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत कठीण असं तप करतात, अनेक यज्ञ करतात व कर्मवेल उपटून टाकतात. कारण ही कर्मवेलच पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या खोड्यात अडकवत असते. म्हणून ते निष्काम कर्म करण्याचा प्रयत्न करतात. कोणी भक्तीच्या पंथाला लागतात, उपासना मार्गाला पकडतात व ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात. कोणी कुंडलीने जागृत करून सुषुम्नेच्या विवरात शिरून षटचक्र भेदन करतात. कोणी वेदोक्त साधना मार्ग स्वीकारतात, तर कोणी गुरुसेवेचा मार्ग धरतात. आपल्याला गुरुच ज्ञान करून देतील अशी त्यांची बळकट श्रद्धा असते. हे ज्ञान प्राप्त झाले असता काय होते ते ज्ञानदेव पुढे सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.